नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे आमच्या चॅनलवरती। आज आपण मिक्स पिठाचे पौष्टिक थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत। तुम्ही बघू शकताय थालीपीठ इतके छान सॉफ्ट थालीपीठ असे खायला खूप छान आणि सॉफ्ट लागतात। रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी वाटाणा घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचा आहे, लसूण घ्यायचा आहे आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या। तर आपण स्वच्छ पहिला धुवून घ्यायचे आहेत वाटाणा आणि पाण्यातून 1-2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। नंतर लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या, नंतर 1 इंच अद्रकचा तुकडा आणि मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला तिखट किंवा पाहिजेल आहे तुम्ही त्याच्याप्रमाणे, मी ते 3 वापरले आहेत, तुम्ही घेऊ शकता। मिक्सरमध्ये आपण बारीक त्याची एक भरड काढून घ्यायची आहे। करू शकता तेवढं बारीक करायचं, थोडंसं पाणी घालायचं वरून आणि तेवढं बारीक आपल्याला करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं। आता आपल्याला इथे थालीपीठसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, तर तेच सेम मेजरमेंटनी आपण 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे। सगळं नीट पहिला चाळून घ्यायचं, म्हणजे ते सगळं मोकळं होतं, काही त्याच्यामध्ये कोंडा वगैरे असेल तर तो आपला निघून जातो। माझ्याकडे हे आटा मेकिंग हे म्हणजे हातानेच आपण करायचं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये खूप इझी होतं, आपले हात जास्त पिठाने माखलेले नाही होत। मी ह्याच्यामध्येच पीठ मळते आणि याच्यामध्ये मग आपण ते पीठ मी काढून घेतलं। तर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची, आपल्या घरातला गोडा मसाला घालायचा, लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा जिरा पावडर घालायची, अजवाईन थोडंसं 1 चमचा पूर्ण हातावरती चोळून घालायचे, नंतर 1 चमचा तीळ घालायचे। घातल्यानंतर जे आपलं हिरवं वाटण आपण रेडी केलं होतं ते घालायचं। तुम्ही हे वाटाणा असं बारीक मसाला करून अगदी बारीक केल्यानंतर असं फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि आपल्याला जेवढे थालीपीठ करायचे असतील आपण तेवढंच यूज करू शकतो। ते गेल्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पाणी नाही घालायचं, कारण की ते आपलं जे वाटण आहे ते पूर्ण सगळ्या पिठाला लागलं पाहिजे। तुम्ही 1 डायरेक्शन क्लॉकवाईज एक डायरेक्शननी तुम्ही 10 रोटेशन करू शकता, परत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी तुम्ही परत 10 रोटेशन करायचे आहेत, म्हणजे ते पूर्ण मिक्स होतं, सगळीकडे पिठाला लागतं। आपण जे मसाले घातले आहेत त्याच्यानंतर आता आपण थोडंसं तेल घालायचं, 1-2 चमचे तेल घातल्यानंतर आपण परत ॲज इट इज आपण थोडं पाणी घालून आता चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळही करायचं नाही आहे, जितकं सैलसर आणि छान सॉफ्ट आपला आटा तयार होईल तेवढा आपल्याला तो मळून घ्यायचा आहे। सेम तुम्ही हाताने पण मळताना पूर्ण पहिला सगळा मसाला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एकदा तो वाटण आपलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण जरा पाणी घालायचं। आता नेक्स्ट थोडंसं पाणी घालून, गरजेनुसार पाणी घालून त्याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहे। जे आपण वाटण केलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता आपला आटा रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकताय, खूप घट्टही नाही झालेला आणि खूप छान सगळीकडे मसाला आहे ते पूर्ण सगळीकडे लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता हे रेस्टला ठेवायचं, एक 15 मिनिट तुम्ही रेस्ट द्यायची। आता सेम आपण 1 बाय 1 आपल्याला हवे तेवढे आपण छोटा बॉल साईजचा आपण एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं असं गोल करून घ्यायचं। आपण जसं चपाती लाटतो ना तसंच लाटायचं आहे, पीठ लावायचं त्याला पहिल्यांदा आणि लाटायला घ्यायचं। त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता वेगळे फोल्ड दाखवणार आहे। हे जे आहे ते रेग्युलर आपण जे फोल्ड करून त्याला त्रिकोण करतो ना ते वाला फोल्ड आहे हे। आता याला छान असं तेल लावायचं आतमध्ये आणि आपल्याला असं फोल्ड करायचे आहे, जे आपण रेग्युलर फोल्ड करतो ते एक या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। आणि जेवढं आपल्याला लाटता येईल छान, जास्त जाडही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही करायचं, जेवढं आपल्याला व्यवस्थित लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं, म्हणजे ते थालीपीठ आपल्याला पाडायचं पण नाही आहे आणि जर जाड खूपच ठेवलं तर ते आतून भाजताना कच्चं राहण्याची शक्यता असते। थोडंसं मध्यम असं ठेवायचं, त्याच्यानंतर तेल लावून छान दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं थालीपीठ। आणि हे करायला इतकं सोपं आहे ना की आपण जसं चपाती करतो घरी तसंच आपण हे इझिली करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घातल्यामुळे किंवा आपण व्हेजिटेबल घातल्यामुळे, वाटाणा घातल्यामुळे एक पोटभर आपला नाश्ता किंवा पोटभर आपलं लंच एक टाईमचं होऊन जातं।
सो ही खूप इझी आणि खूप हेल्दी रेसिपी आहे. आणि विंटरमध्ये आपल्याला वाटाणा खूप अवेलेबल असतो मार्केटमध्ये. सो आपल्याकडे हा ऑप्शन आहे आणखी एक, की आपण वाटाण्यापासून आणखी ही रेसिपी ट्राय करू शकतो. आता नेक्स्ट तुम्हाला मी दाखवते. आणि गोळा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे. छोटंसं आपण जेव्हा स्क्वेअर शेपमध्ये केलं आहे थालीपीठ, आणि फोल्ड करताना हे असं फोल्ड करायचं. आता आपण वेगळे शेपचे आपण पराठे कसं करतो तसं आपण थालीपीठ पण करू शकतो. आणि खूप इझी आहे हे. सो आपण फोल्ड जसं स्क्वेअर केलं ना त्याचप्रमाणे आपण तसंच स्क्वेअरमध्ये लाटून घ्यायचं. म्हणजे वेगळ्या शेपमध्ये आपण थालीपीठ मुलांना तळून देऊ शकतो. आणि असं करून दिल्यानंतर लहान मुलांना पण खूप इंटरेस्ट येतो थालीपीठ खाण्यासाठी. सो सकाळची गडबड आपल्याला असते डब्यांची. सो आपण लहान मुलांना हे खूप छान आपण डब्यामध्ये हे देऊ शकतो. खूप इझी आहे. घरी आधीच आपण जर आदल्या दिवशी वाटण करून घेतलं तर आपण पीठ मळताना आपण 3 पिठं आपण एकत्र करू. त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता आणि बाजरीचं पीठ असेल तर थोडंसं बाजरीचं पीठ घालू शकता. सो असे सगळे पिठं मिक्स करून आपण हे हेल्दी बनतं आपलं हे थालीपीठ. सो अशा प्रकारे आपण डब्यासाठी हे खूप इझी ऑप्शन आहे आणि मुलांनाही खूप छान वाटतं. त्याच्यासोबत आपण नुसतंही खाऊ शकतो किंवा टोमॅटो केचपसोबत पण आपण हे सर्व केलं तरी पण खूप छान लागतं. स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला जो शेप हवा आहे, आपला जो रेग्युलर चपातीचा शेप असतो तोही आपण वेगवेगळ्या शेपमध्ये आपण मुलांना डब्यामध्ये घालून देऊ शकतो. आणि जर कोणाला वाटाणा खायचा नसेल किंवा वाटाणा आवडत नसेल तर आपण ही गुपचूप आपण चपातीच्या पिठामध्ये आपण हे ॲड करून थालीपीठ आपण करून देऊ शकतो. अशा प्रकारे आपण असे सगळे थालीपीठ करून घ्यायचे आहेत. आणि एक जर तुम्ही थालीपीठ खूप छान भाजले ना, खमंग भाजले तर ते खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आणि अशा प्रकारे माझे सगळे थालीपीठ इथे रेडी झाले आहेत. तुम्ही बघू शकताय इतके सॉफ्ट आणि इतके छान झाले आहेत, बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. आणि इतकी झटपट आणि खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आता श्रावी बघा आमची टेस्ट करून पाहती आहे. कविच बाळ कसं झालंय श्रावी? छान झालंय, थँक्यू. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.